Hello friends, it is HGG English Teacher Channel for Good English. In our today's topic, we are going to discuss about the activity number 9 from standard, the activity number 7 from standard 9, and it will be from Bridge course. The activity is based on listening skill and speaking skill. Here, the guide will provide the running commentary of the cricket match, and the students will listen it carefully and they will answer the questions. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आज आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरू करूया ऍक्टिव्हिटी नंबर 9. लेट अस बिगिन. नववी इयत्तेतील 7वी ऍक्टिव्हिटी लिसनिंग स्किलवर आहे. कॉमेंट्री विद्यार्थी ऐकतील. हे सिच्युएशन त्याने घरी तयार करायचं आहे. पालक त्या ठिकाणी त्याचे गाईड राहू शकतील किंवा शिक्षक मदत करू शकतील. त्याने ती क्लिप ऐकायची, कॉमेंट्री शांतपणे, त्याच्यातले शब्द ऐकायचे, वहीवर लिहून घ्यायचे आणि नंतर दिलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं. याच्यामुळे त्याला स्पीकिंग स्किल डेव्हलप होईल आणि लिसनिंग स्किल डेव्हलप होईल. हेच ऐकल्यानंतर त्याने स्वतः पॅरलल ऍक्टिव्हिटी करायची आहे. दुसऱ्या मुलांमध्ये जायचं, दुसरी कॉमेंट्री ऐकायची आणि ती कॉमेंट्री ऐकून मुलांना प्रश्न विचारायचे किंवा मुलांनी त्याला प्रश्न विचारायचे. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी त्याला एक मदत म्हणून आपण शिकू. नंतर पुढे त्याला समांतर अनेक ऍक्टिव्हिटीज भविष्यात करायच्या आहेत लँग्वेज लर्निंगसाठी. तर आता आपण प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटीज बघूया PDF मध्ये दिलेली. 9वी इयत्ता विषय इंग्रजी ब्रिज कोर्स. आजची ॲक्टिव्हिटी जी आहे ती लिस्निंगवर अवलंबून आहे की कुठलाही भाग रेकॉर्डेड भाग ऐकायचा आणि त्याच्यावरील प्रश्न उत्तरं द्यायचे. पान नंबर 25 आपण काढून घ्या. ओपन युअर PDF पेज नंबर 25. त्या ठिकाणी 7 नंबरची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तुम्हाला लगेच दिसेल ही 7 नंबरची ॲक्टिव्हिटी. ती आहे लिस्निंगवर. ॲक्टिव्हिटी नंबर 7, लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. लिसन अटेंटिव्हली टू द व्हरायटी ऑफ प्रोग्राम. क्रिकेट कॉमेंट्री दिली त्यांनी. यू मे लिसन न्यूज ऑर कॉमेंट्री. यू हॅव टू लिसन द कॉमेंट्री ऑर न्यूज अँड देन यू हॅव टू आन्सर द क्वेश्चन्स. Questions will be asked and you have to answer. So what you need to do here, you have to listen attentively the commentary. Instruction for teachers and parents, facilitators. Choose any cricket commentary, audio from radio or TV. Make a script of cricket commentary. Before playing, give clear instructions to the students to listen it attentively. म्हणजे पालक तुम्हाला सांगतील किंवा शिक्षक सांगतील की ही कॉमेंट्री आहे रेकॉर्ड केलेली, ती आम्ही लावतो आहे, तुम्ही ती ऐका आणि त्याच्यावरून किती समजतं त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. अशी ॲक्टिव्हिटी आहे. आता विद्यार्थ्यांना सूचना अशी आहे, कीप सायलेन्स वेन लिसनिंग द कॉमेंट्री. पूर्ण शांतता ठेवायची विद्यार्थ्यांनी. लिसन केअरफुली अँड नोट डाऊन द पॉईंट्स व्हेर एव्हर नेसेसरी. जे मुद्दे महत्त्वाचे असतील ते नोट डाऊन करायचे कॉमेंट्री चालू असताना. आणि लर्निंग ॲक्टिव्हिटी कशी सुरू होईल, टीचर विल प्ले ऑडिओ क्लिप कॉमेंट्री. आता मी कॉमेंट्री या ठिकाणी प्ले करतो, तुम्हाला ती ऐकायची आणि प्रश्नांची उत्तरं पुढे द्यायची आहेत. लिसन केअरफुली. Just timing it. No follow through of the bat, but he knows that he's got it in the middle and he's going to go for a boundary. How still that hit is. Dhoni finishes off in style. A magnificent strike into the crowd. India lift the World Cup after 28 years. The party started in the dressing room, and it's an Indian captain who's been absolutely magnificent in the night of the final. That's the winning runs. Mahendra Singh Dhoni. Look at those eyes. Look at the swing. It's out of here. You can just take a moment to reflect.
imagine what the feeling is to be in those shoes, whether it be the coach, the player, the fan. That real feeling of success, joy and reward. Two very good mates, Yuvraj Singh and MS Dhoni, finishing the job off for India. The party begins in Mumbai. हां, अशा प्रकारे हे तुम्ही कॉमेंट्री ऐकली. आता याच्यावर लर्निंग ॲक्टिव्हिटी काय आहे बघा. टीचर विल आस्क यू क्वेश्चन्स. त्याच्यानंतर एक सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली डेमो. नंतर आपल्याला प्रश्नांची उत्तर द्यायची. हू इज गिविंग कॉमेंट्री. आता तुम्ही जर एकच भाग पुन्हा पुन्हा ऐकला, कुठलंही क्षेत्र असेल, तर कॉमेंट्री ऐकताना तुमच्या लक्षात येऊन जातं की कॉमेंटेटर कोण आहेत बुवा. हेनरी ब्रोफिल्ड आहेत का, सुरेश सरैया आहेत का, रवी शास्त्री आहे का, JP नारायणन आहेत. आता क्रिकेट क्षेत्रातले त्या क्षेत्रात तुम्ही लिस्निंग वाढवलं तर तुम्हाला आपोआपच या गोष्टी माहीत पडतील. जसं या ठिकाणचा कॉमेंटेटर आहे रवी शास्त्री. रवी शास्त्री इज गिविंग द कॉमेंट्री. विच टू टीम्स आर प्लेईंग. आता तुमच्या लक्षात आलं असेल ऐकल्यानंतर की धोनीने 6 मारलेला आहे किंवा गौतम गंभीर खेळतोय आणि वर्ल्ड कप जिंकलेला आहे असं तो सांगतोय कॉमेंट्रीमध्ये. तर इंडिया अँड श्रीलंका आर प्लेईंग. नंतर हुज बॅटिंग इज गोईंग ऑन. आता गंभीर रन काढतोय, धोनी 6 मारतोय, म्हणजे इंडियाज बॅटिंग इज गोईंग ऑन असं तुम्ही म्हणू शकतो. याच्यानंतर तुम्ही समांतर प्रश्न विचारू शकतात. हु इज द कॅप्टन ऑफ द टीम. हु हिट द 6 इन द फायनल ओव्हर. व्हेअर वॉज द मॅच प्लेड. अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. पालक तुम्हाला विचारतील, टीचर विचारतील, किंवा तुम्ही मुलांनी ॲक्टिव्हिटी जर तयार केली तर तुम्ही प्रश्न बनवू शकतात. आता स्टुडंट विल लिसन द कॉमेंट्री. हा भाग झाला. उत्तरं पण झाली. आता एक्सटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रेनफोर्समेंट. आता याला हाही ॲक्टिव्हिटी शिकल्यानंतर लिसन एनी अदर क्रिकेट कॉमेंट्री ऑन रेडिओ. तुम्ही दुसरी कॉमेंट्री ऐकायची रेडिओवर आणि त्याचा अर्थ लावायचा, त्याची प्रश्नांची उत्तरं तयार करायची. आता या ठिकाणचं मूल्यमापन काय, इव्हॅल्युएशन. हू वॉन द मॅच विथ हाऊ मेनी विकेट अँड रन्स. आपण जर कॉमेंट्री ऐकली तर कोण मॅच जिंकलं हे सांगता येईल. इंडिया वॉन द मॅच. आता किती विकेट पडल्या त्या ठिकाणी उल्लेख असेल तर आपण सांगू शकतो. दीक्षा ॲपची पण मदत घ्या. आणि टुडे आय लर्न. आज काय शिकलो असं वहीमध्ये लिहा. वी शुड कीप सायलेन्स ॲट द टाईम ऑफ लिस्निंग. आज आपण शिकलो की कुठलाही भाग ऐकताना, लिस्निंग करताना शांतता ठेवायची. तर असे तुम्ही रेकॉर्डेड बुक्स भेटतात बाजारात, ते ऐका. शॉर्ट स्टोरीज रेकॉर्डेड असतात ते ऐका. नंतर इंग्लिश कॉमेंट्री ऐका. रोजच्या न्यूज ऐका रेडिओवर, TVवर. ही लिस्निंग जेवढी तुम्ही वाढवणार तेवढं लँग्वेज शिकताना तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद. बाकीचा भाग आपण पुढे बघू.